आणि कम्युनिटीला जॉईन व्हायचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन होतं आणि खूप सारे हेल्थ इश्यूज होते. मला सकाळी उठले की चालता येत नव्हतं, कंबर दुखणे, पाठ दुखणे, पायाला जास्त वेळ चेअरवरती वगैरे बसले की पायाला सूट वगैरे येणे, मुंग्या येणे, मांडी घालून बसता येत नव्हतं. असे खूप सारे हेल्थ इश्यूज होते. मी या कम्युनिटीला जॉईन झाले आणि आपला 20% एक्सरसाइज आणि 80% आहारामध्ये बदल केला, जीवनशैली बदलली आणि अमेझिंग असा माझा रिझल्ट आलेला आहे. मला मी फर्स्ट मंथ मध्ये 9 kg आणि 3 मंथ मध्ये 14 kg चा फॅट लॉस केलेला आहे. आणि सर मला सांगायला आवडेल की माझे जे काही हेल्थ इश्यूज होते आता ते पूर्णपणे बंद झालेले आहेत. म्हणजे मला आता आठवतही नाही की माझी टाच दुखत होती असं. इतका छान असा माझा रिझल्ट आलेला आहे सर. येस मॅम, येस. मला विचारायला आवडेल की तुम्ही आधी काय प्रयत्न केले होते की तुमचं जे वजन वाढलेलं होतं आणि जे हेल्थ इश्यूज होते हे कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले मॅम? हो सर, मी खूप सारे प्रयत्न केलते. मी 2-3 किलोमीटर चालून यायची. त्यानंतर युट्यूब वरती वगैरे दाखवलं जातं जिरा पाणी पिणे, लिंबू पाणी पिणे, जवस वगैरे असं ते बारीक करून त्याची पावडर बनवणे आणि ते गरम करून घेणे. असे खूप सारे प्रयत्न केले होते, पण मला हे माहिती नव्हतं की आपण एक्सरसाइज केल्यानंतर आहार कोणत्या पद्धतीचा घेतला पाहिजे. मी जेव्हा वॉकिंग करून यायचे, फिरून यायचे, तेव्हा मला खूप भूक लागायची आणि मी चहा, बिस्किट किंवा उपमा, पोहे असा नाश्ता करायचे. त्यामुळे मी जेवढे कॅलरीज बर्न केले तेवढे नंतर आणि गेन करायचे. त्यामुळे माझं जराही वजन कमी झालं नव्हतं. आणि या कम्युनिटीला जॉईन झाल्यानंतर मॅम मला विचारायला आवडेल की तुम्हाला चहा पिण्याची तुम्ही म्हणले सवय होती, तर तुम्हाला किती चहा प्यायचे तुम्ही समजा पहिला, आणि आता पिता का म्हणजे चहा? मी सर एक फुलपात्र भरून चहा पित होते आणि 2-3 टाइम असा चहा व्हायचा माझा दिवसातून. आणि आता मी त्याच्या ऐवजी एनर्जी ड्रिंक घेते आणि आता मी चहा पित नाही. येस, खूप छान. बघा आपण काय म्हणतो की मला चहाची तलप आहे आणि माझा चहा सुटत नाही, पण आमच्या इथं चहा पिण्याची आता इच्छा पण होत नाहीये, कारण की त्यांना असं एक नंबर 1चं न्यूट्रिशन भेटलेलं आहे चहाच्या रिप्लेसमेंट मध्ये, तर एनर्जी ड्रिंक. त्यामुळे त्यांची चहा पिण्याची पण इच्छा होत नाही आणि चहाचे साईड इफेक्ट भरपूर असं ते मॅडमला त्यांच्या कोचनी मार्गदर्शन केलं, त्यानंतर त्यांचा चहा पिण्याची त्यांची इच्छाच झाली नाही. ठीक मॅम. आणि मॅम मला विचारायला आवडेल की तुम्ही असं काय केलं इथं आल्याच्या नंतर की तुमच्या कोचने तुम्हाला काय गायडन केलं की तुम्हाला हा रिझल्ट आला? सर माझ्या कोचने मला सांगितलं की सुरुवातीला एक्सरसाइज करताना कॅमेरा ऑन करून एक्सरसाइज करणे, त्यानंतर कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, आपला सतत संतुलित आहार घ्यायला सांगितला. तो मी सुरुवातीला 3 महिने SMS प्लॅन केला आणि असा माझा अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे. जसं आपल्या कोच सांगतात तसं मी पूर्ण फॉलो केलं. येस, खूप छान. आणि किती मॅम रिझल्ट आलेला आहे म्हणजे तुम्ही तुमचा किती वेट लॉस केले तुम्ही? मी 3 महिन्यामध्ये 14 किलोचा फॅट लॉस केलेला. वाव, मॅडम साठी आपण क्लॅपिंग करूया की 14 किलो वेट लॉस केलंय मॅडमने आणि मॅडमचा रिझल्ट शेअर होत आहे. क्या बात आहे मॅडम. तो पहिला फोटो येतो तुमचाच आहे का? येस सर, येस सर. असं वाटत नाहीये मॅडम की बघा मॅडमची स्किन कशी एकदम ब्लॅक झाली होती आणि आताची स्किन बघा कितनी बढ़िया स्किन है अभी का, और जो पीछे का था वो कैसे है. क्या बात है, बहुत ही बढ़िया रिझल्ट है मॅडम में. येस मॅम, येस मॅम. आणि मॅम मला विचारायला आवडेल की तुम्ही आपला जो सकस संतुलित आहार आहे हा कोण कोण आपल्या घरामध्ये घेत आहे? तर मला सांगायला आवडेल माझ्या घरी सर्वजण घेतात. माझे सासू सासरे घेतात, मिस्टर घेतात, मुलंही घेतात. माझे चाइल्ड न्यूट्रिशन आहे ते सगळेजण घेतात. येस. आणि मॅम तुम्हाला कमिटीला किती दिवस जॉईन राहायला आवडेल बरं? आयुष्यभर सर मी या कम्युनिटीला जॉईन राहणार आहे. वाव, बघा मॅडमनी सांगितलं की त्यांना आयुष्यभर या कमिटीला जॉईन राहायला आवडेल, कारण की कमिटी अशी ग्रेट आहे की ते आपल्याला आहाराविषयी व आरोग्याविषयी व्यवस्थित मार्गदर्शन करते आणि आपल्याला आयुष्यात नीट आनंदी सुखी राहायला मदत करते. यस, खूप छान, खूप छान. मॅम काही तुम्ही संदेश देऊ इच्छिता आपले जे गेस्ट आहेत त्यांच्यासाठी? हो सर, मी सर्व आपले जे नवीन गेस्ट आहेत किंवा आधीचे गेस्ट आहेत त्या सर्वांना एक संदेश देऊ इच्छिते की आपले कोच खूप ग्रेट असतात. आपल्या आई वडिलांनंतर आपली काळजी घेणारं कोण असतं तर ते आपले कोच असतात. आपण जेव्हा एक्सरसाइज करायला सुरू करतो किंवा 1-2 दिवस नवीन आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्याला जरा पायाला गोळे येणे वगैरे असा त्रास होतो, तेव्हा आपले कोच विचारतात की तुम्ही हळूहळू करा किंवा थोडं बसून करा, नवीन जे गेस्ट असतात त्यांना. तर आपले जे कोच सांगतात जसं मार्गदर्शन करतात तसं आपण आपल्या कोचला फॉलो केलं पाहिजे. कॅमेरा ऑन करून एक्सरसाइज केली पाहिजे किंवा जो काही आहार आहे कोणत्या पद्धतीचा घेतला पाहिजे, आपल्या पूर्वीच्या आहारामध्ये आपण कसा बदल केला पाहिजे, हे सर्व मार्गदर्शन आपले कोच आपल्याला करत असतात. तर
तर मला सांगायला आवडेल की आपल्या सर्वांनाच की आपले जे कोच सांगतात ते पूर्ण आपण फॉलो केलं पाहिजे. तर तुमचा अमेझिंग असा रिझल्ट येणार आहे. येस, खूप छान खूप छान. मॅडम साठी आपण